करा. ऋषी पवार आजच्या दिवसामध्ये चर्चेत राहिला. मी भरतदादा धुमाळ यांना विनंती करतो आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आणि VIP डायची शोभा वाढवा. क्राईम ब्रांच युनिट नवी मुंबईमध्ये कार्यरत असणारं दमदार व्यक्तिमत्व आणि खाकीतला देवमाणूस म्हणजेच पोलीस दलात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय भरतदादा धुमाळ. आपलं विनंती असेल आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आणि VIP डायसवर स्थानापन्न व्हायचा. येस, ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता सदरक्षणाय खलनिग्रहणाय जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले काकीतले देवता म्हणजे पोलीस आणि दमदार व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आपण ठेवतो यापूर्वीच्या सामन्याचा. ऋषी पवार ठरला परंतु त्याने ती डेडिकेट केले आर्यनला. मी विनंती करतो भरतदादा धुमाळ यांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. ऋषी आणि आर्यन दोघंही या. चला मॅच सुरू करा. अपन मैच थोड़ा फास्ट खेला. 3 ओवर का सामना. ठीक 4 बजे यहाँ पर पहली गेंद डिलीवर करते हुए बेहतरीन गेंद, सटीक लाइन, अच्छी लेंथ और सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी. डॉट बॉल की समाप्ति. पहिलाच बॉल निर्धाव बघा. क्वालिफायर 1 मध्ये आलो आपण. आता निर्णायक सामन्यात इथून तुम्हाला तुमचं सर्वस्व देणं फार आवश्यक आहे आणि तसेच आपण मान्यवरांची उपस्थिती पाहता. भरतदादा धुमाळ खरं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक टी-शर्ट सुद्धा स्पॉन्सर केले गेलेत. पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. संघ पाहतोय आपण शिवप्रेमी शिरगाव संघ. या शिरगाव संघाच्या अगेन्स्ट माही 11 आंबेले संघाचे गोलंदाज कुठेतरी हावी चढत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज हितेश पहिला 2 बॉलवर 2 निर्धाव चेंडूची सांगता होती. अच्छी गेंदबाजी कर रहे नीतीश. देखिए पहले 2 गेंदों पर कोई रन नहीं, लेकिन बिहाइंड विकेट सुनील माने विकेट कीपिंग बहुत शानदार कर रहे हैं. हाथों से गेंद छिटकती नहीं है भाई. देखिए अगली गेंद फिर से एक बार नीतीश कमेंट्री बॉक्स एंड से आगे मुड़ते हुए. चलिए भाई देखिए जो दर्शक अंदर बैठे हैं उनको थोड़ा निवेदन होगा बाहर बैठिए. जेही प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसले त्या सर्वांना विनंती, आयोजकांची सूचना आहे कि आपण बाहर बसायचं है. राउंड विकेट से गेंद डालने का प्रयास. बड़ी अपील लेकिन तेजी से एक रन जहां पर देखिए चुराते हुए. बघा जे आता मैदानामध्ये घडले ज्याला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड सुद्धा म्हटलं जातं. जर फलंदाज विकेटच्या मध्ये आला असता ना तर तुम्हाला आउट सुद्धा दिलं जातं, परंतु यावेळेस फलंदाज योग्यरित्या त्याच्या लाईन लेंथमध्ये रन करत होता आणि लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेनं संघाचं खातं खोलतं. संघ पुढे चाललाय बिनबाद 1 या स्थितीवर. कोई विकेट नहीं अब तक, लेकिन इससे पहले देखिए मनस्वी लेमन ओम साई अंबेले टीम के गेंदबाजों ने क्या शानदार गेंदबाजी की इस पूरे प्रतियोगिता में. ट्रेंट बोल्ट ऑफ मुरबाट ज़रूर अंबेले टीम के जिनका हम जिक्र करेंगे. जयेश जिन्होंने पिछले कुछ मुकाबलों में जो दमखम दिखाया है बहुत ही शानदार. देखिए नफीतुली गेंदबाजी कर दिखाई. पावर प्ले के ओवर में अटैकिंग गेंदबाजी उन्होंने दिखाई. एक और डॉट बॉल इसी बीच. अभी सर देखिए बात करेंगे इस ओवर में डॉट बॉल रेशियो बहुत बढ़ चुका है. मार्जिन ऑफ डॉट बॉल बहुत बढ़ चुका है. अब बघा प्रथमेश सर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांविरोधामध्ये खेळताना एक संघ माळशेज ग्रामीण मधून आहे तर दुसरा मुरबाड ग्रामीण मधून. आता ही लढत कशी पाहायला मिळेल. यस मजा आएगा इस मुकाबले में. रिवर्स खेला इस बार. बढ़िया हिट. पावर प्ले के ओवर को कैपिटलाइज किया यहाँ पर बल्लेबाज ने. यूटिलाइज किया है जो फील्डिंग रेस्ट्रिक्शंस है उन रेस्ट्रिक्शंस पर हमला किया है. गैप में निकलती हुई गेंद 4 रन के लिए. सचिन चोरगे ऑन स्ट्राइक आहे. खरं तर प्रथमेश सर समालोचनाच्या माध्यमातून एक डायलॉग फार फेमस झाला होता आपले योगेशजी वाघ यांचा, सुपला शॉट. आणि खरं तर ज्यावेळेस पहिल्यांदा सुपला शॉट डायलॉग इंट्रोड्यूस झाला त्यावेळेस ज्यानं तो सुपला शॉट खेळला होता तोच फलंदाज शिवप्रेमी शिरगाव संघाचा सचिन चोरगेनं मारला हा रिवर्स चौकार. नहीं अल्टी पल्टी के लिए जाने जाते ये इनके पहचान है. पावर प्ले के ओवर में अच्छे रन बनाते ये बल्लेबाज. रिवर्स खेलने का प्रयास फिर से एक बार सफल रहे, कारगिर रहे. क्या बात है, बहुत ही बढ़िया जानदार बल्लेबाजी. रुकाया इस बार गेंद को. बेहतरीन फील्डिंग, लेकिन शायद 2 से 3 रन मिल सकते हैं बल्लेबाजों को. चलिए 3 रन मुकम्मल किए यहाँ पर. आखिरी गेंद पर मिला तिक्का और 3 के साथ स्कोर की बात करेंगे. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद 8 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. हो नक्कीच. विकेट जरूर गेलेली नाहीये परंतु धावसंख्येची गतीला थोडी लगाम लावण्याचं काम चेक करेंगे.
या 3 धावा काढल्यात, त्यामुळे धावफलक पुढे जाईल 8 या धावसंख्येवर. 3 धावा धावून काढल्यात, चेक केलं जाईल. पहिल्या 4 बॉलवर फक्त एक सिंगल होती, ती पण लेग बायच्या स्वरूपात. म्हणजे गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु तिथून पुढच्या 2 बॉलवर स्ट्राईक रोटेट झाली. सचिन चोरघेकडे स्ट्राईक आले आणि त्याच्या शैलीनुसार त्यानं 2 फटके सजवले आणि 7 धावा वसूल केल्या. चला तिसरे पंच आपण टेक्निकल रूम मध्ये या प्लीज. चेक केलं जाईल, बाउंड्री चेक करायच्या. 3 धावा कंप्लीट झाल्यात, परंतु इथे त्या डिसिजनला चॅलेंज केलं गेलंय. सरांसाठी एक खुर्ची रिकामी करा. चला पाहिलं जाईल योग्यरित्या बॉलला अडवलंय की नाही, आणि जर अडवलंय तर ते योग्यरित्या आतमध्ये ढकललंय का नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. आपण पाहता कोरावळेकर चषक 2025 मानाची क्रीडा स्पर्धा. रॉक अँड रोल प्ले बॅक आमच्या टेक्निकल रूम मध्ये संदीप घायल आहेत. खरं तर 10 क्रिक लाईव्हचं एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून कार्यरत. सेफ आहे, म्हणजे जेवढ्या धावा धावून काढल्यात ना त्याच ग्राह्य धरल्या जातील. आणि खरं तर आज जे मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षकांची अतोनाट गर्दी पाहायला मिळते. खरं तर हे मैदान विचार केला तर मुरबाडपासून पुढे आल्यानंतर आपण एक राईटला टर्न घेतो आणि तिथून बरंचसं आतमध्ये तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतं. जरूर हे मैदान हायवे लगत असतं ना तर मात्र मैदानामध्ये तुम्हाला बसायला अथवा उभं राहायला जागा मिळाली नसती. आणि हे खरं तर मुरबाडचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जातं. प्रेक्षक सुद्धा गर्दी करतात. संडे आहे, वीकेंड, आणि वीकेंडला क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. पहिलं षटक 8 धावा संपल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात, हो दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा तशीच करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं लाईन आणि लेंथ मध्ये डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी अशा प्रकारचे फटके सजवतात. मला तर एखादा अंडरआर्म क्रिकेटर कसा खेळतो ना तशा प्रकारची फटकेबाजी वाटते. पहिल्या 2 बॉलवर 7 धावा, परंतु पुढचा बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या 8 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव. ओ बॅटची लिडिंग एज, मोठी कडा, आणि इथून मात्र कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात धक्का क्रमांक पहिला. सचिन चोरघे बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असणाऱ्या संघाला. मोठा फटका खेळायचा होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. राम बॉलिंग मार्कवर सचिन पासून दूर ठेवला. त्याला माहिती होतं सचिनचा स्ट्रॉंग पॉईंट काय, वीक पॉईंट काय, आणि त्याला अनुसरून गोलंदाजी करत असताना एक विकेट मिळलं. मोठा मासा गळाला लावला. माही 11 आंबेले हा संघ पाहता माळशेज परिसराला बिलॉंग करणार, तर दुसऱ्या बाजूने मुरबाड ग्रामीणला बिलॉंग करणारा संघ अर्थातच शिवप्रेमी शिरगाव संघ पाहायला मिळतो. अगदी नक्कीच मुरबाड ग्रामीण असोसिएशन असो अन्यथा माळशेज असोसिएशन, आणि आज खरं तर माळशेज मधले संघ इथं खेळताना पाहायला मिळतात. आणि त्या पोलमधनं बाजी मारत असताना खरं तर पुढे गेलाय टीम माही 11 आंबेले. आम्ही दुसऱ्या दिवसापासून ही स्पर्धा जॉईन केली तेव्हा हा संघ खरं तर क्वालिफाय झाला होता. पहिल्या दिवशी शिरगाव संघ तेव्हा आम्ही अनुपस्थित होतो. परंतु प्रथमेश सर, आपण पाहत होता तो खेळ कसा राहिला होता? यस डेफिनेटली बहुत दमदार, लेकिन विकेटों के पीछे देखिए बढ़िया एफर्ट लगा, सेलिब्रेशन की शुरुआत की यहाँ पर, लेकिन अंपायर सहमत नहीं. देखिए बल्ले का कोई सिरा लगा नहीं. नक्कीच मॅचची कोणती कडा नव्हती. नौखा फलंदाज आपण पाहिला दर्शन शिंदे याला. शिरगाव संघाचा अजून एक धाकड फलंदाज इनॅट नंबर 3 दाखल झाला. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागतात 8 धावा. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, ताकदवर स्ट्रोक, बॉलला पाठ ठेवलाय. वाईडिश लॉंग ऑन, सीमा रेषा पार. इट्स 1 बाउंस इनटू द फॅन्स. दमदार चौकार. बघा निर्णायक सामना, क्वालिफायर 1 ची लढत आपण पाहता, आणि ज्यामध्ये चांगली फलंदाजी करणं तुम्हाला आवश्यक असेल. फिल्डर जर पाहायला स्वप्नील तर स्ट्रेट लॉंग ऑन होता, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, परंतु बॉल आला वाईडिश लॉंग ऑनला. तत्पूर्वी बॉल सीमा पार निघून गेला आणि क्षेत्ररक्षक पाहतच राहिला. मिळाल्या 4 न संघ पुढे जाईल. आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 12ला गडी बाद झाला. एक सचिनचा विकेट आला, परंतु दर्शन आल्या दर्शन देतो.
ऑन साईडला फटका सजवायचा होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागतोय. खालच्या दिशेने बॉल लागला होता. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न नाहीये. गुड थ्रो. डीप मिड विकेट कडनं थ्रो सरळ थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कलेक्शन तिथं पाहायला मिळालं आणि एका धावेने संघ पुढे चाललाय. 13 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 11 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा लागल्यात. म्हणजे सांगायचं झालं तर सध्या शिरगाव संघाचे 3-13 वाजलेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु येणाऱ्या 13 बॉलवर कसा खेळ राहील. आतापर्यंत 11 बॉलचा खेळ संपलाय. माफी असावी, 3 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 4 षटकांच्या मॅचेस चालू होत्या. अर्थातच 7 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. बॉल पाठवलाय आउट ऑफ द ग्राउंड. ऑन दी राईज ऑन दी अप फटका होता. जसा आला ना तसा समजला सीमा पार षटकार. समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं एक षटक हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येते, कर्णधार कोणावर विश्वास दाखवतोय. मेघराज बॉलिंग मार्कवर तयार आहे. चला विनंती करतोय फिल्डिंग टीम अधिकचा वेळ घेऊ नका. वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतोय. पंच सुद्धा तुम्हाला सांगतात अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण यानंतर अजून एक सामना आपला खेळवायचा आहे ज्यामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतील. डोंगर नावेच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळतील आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ मनस्वी 11 ओम साई आंबेले. म्हणजे आंबेले गावातील अजून एक संघ आपला पाहायला. येस नेक्स्ट दुसरा आंबेले. याच परिसरामध्ये आंबेले बुद्रुक आहे, आंबेले खुर्द सुद्धा आहे. 2 गावं पाहायला मिळतात. 2 वेगवेगळी गावं आणि दोन्ही गावामधलं भरघोस टॅलेंट. पुढचा बॉल या षटकातील पहिला बॉल लीव केला, सोडून दिला. पंचांकडे पाहायला जाईल. वाईटसाठी रिव्ह्यू आहे वाटतं. यस तिसरे पंच आहेत आमच्या टेक्निकल रूम मध्ये. त्वरित तुमच्यापर्यंत निर्णय येईल. निर्णायक सामना आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. बॉलिंग मार्कवर मेघराज पाहताय. हा प्रतिस्पर्धी संघाचा अर्थातच शिरगाव संघाच्या अगेन्स्ट जो संघ खेळतोय माशेज परिसरातला माही 11 आंबेले संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये सुद्धा अर्थातच टॉप 5 मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. आता यापुढे कशी कामगिरी तो करेल, कारण ह्या स्पर्धेचा नियम हा शेवटपर्यंत. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तोच अंतिम मानला जाईल. आत्ता कॅप्टन नो मोर रिव्ह्यूज. एकच रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो, तो सक्सेसफुल राहिला तरच पुढे राहील. तो पुढचा बॉल लो फुल टॉस. ताकदीचा वापर, ताकद टायमिंग नाही इतकं झालंय. उंची जास्त काढली, अंतर कमी कापला आणि इथून मात्र आता डगआउट मधला आवाज पहा, टाळ्यांचा प्रतिसाद पहा. शिरगाव संघाचा अजून एक विकेट डगआउटच्या दिशेनं. घेतात असं एकाचं नाव घेणं योग्य नाही आहे, परंतु धनाजीला आम्ही पाहतोय. ज्या दिवसापासून आम्ही स्पर्धा जॉईन केले ते कालच्या दिवसामध्ये माफ करा कोरावळे संघामध्ये खेळले नाही, परंतु आयोजनामध्ये एक मोठी भूमिका धनाजी बजावतोय. प्रत्येक मॅच नंतर आमच्यापर्यंत येतोय, सांगतोय असं असं चालू आहे, असं असं करायचं. मान्यवर येत आहेत, मान्यवरांचा स्वागत सुवा करायचं, नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आज संपूर्ण कोरावळे गावचा संघ आणि संपूर्ण आमची आयोजन आणि संयोजन कमिटी चांगलं काम पार पाडते. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सुद्धा आम्ही इन्व्हाइट करू डोंगर नावेच्या अगेन्स्ट मनस्वी 11 ओमसाई आंबेले. जय गावदेव डोंगर नावे हा संघ खेळतोय, परंतु चालू मॅच मध्ये शिरगाव संघाला आता कुठेतरी धावसंख्येची गती वाढवणं आवश्यक आहे. प्रथमेश सर एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल. ये स्पीड अप करना होगा यहाँ पर. तकड़ी बल्लेबाजी करनी होगी, लेकिन 3 गेंदें शेष है. 3 गेंदों में ज़्यादा से ज़्यादा 18 बन पाएंगे, लेकिन ये क्रिकेट का खेल है. 3 गेंदों में 23 बनते हुए देखे, 3 गेंदों में 21 बनते हुए देखे, 3 गेंदों में 20 रन बनते हुए इसी सीजन में हमने देखे. आणि नक्कीच मनोरंजनाचा भाग सांगायचा झाला तर जेठालाल गडाने 6 मध्ये 50 सुद्धा केला. तो रेकॉर्ड कोणी मोडू शकेल? क्या आप क्या कहोगे भाई, ये बहुत डेंजर आपने कहा. जेठालाल गड़ा
तारक मेहता आप शौकीन है क्या आप? स्वप्निल टोपे हमें बता रहे थे कि ये बात पोटे देखिए हमारे साथ. नक्कीच जाऊयात मैदानाकडे जिथे शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. पुढचा बॉल 2 गेंदे शेष अभी भी. याच. ओ तो चलिए यहाँ पर मनकड नहीं शायद. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनला हे करत असताना पाहिलं होतं. IPL मध्ये सुद्धा अश्विनला हे करत असताना आपण पाहिलं तेव्हा जॉस बटलरला आउट दिलं गेलं होतं. चला विनंती करतोय फिल्डिंग टीम स्पीडअप करा. मी वारंवार तुम्हाला सूचित करतो. वुमन्स क्रिकेटमध्ये दीप्ती शर्मानं सुद्धा हे केलं होतं. इंग्लंडचा शेवटचा विकेट होता आणि तेव्हा सुद्धा आउट दिलं गेलं होतं, परंतु प्रथमतः वॉर्निंग दिली जाते आणि तदनंतर मात्र दुसऱ्या अटेम्प्टला जर तसं झालं तर मात्र विकेट दिला जातो. परंतु इथे नॉट आउट आहे. जाऊयात पुन्हा एकदा. आणि क्रिस गेल बरोबर तुम्ही स्वप्नील बरोबर आठवण करून देता. क्रिस गेलनं ॲक्शन केली होती आणि क्रिस गेल मनोरंजनासाठी ओळखला जातो. त्याची गग्गम स्टाईल खूप फेमस आहे. जाऊयात मॅचकडे. पुढचा बॉल ऑन साईडला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. आकाशाला गवस निघालणारा फटका. या फटक्यामध्ये होतं वजन. मिळाल्या धावा अर्धा डझन. धावफलक पुढे जाईल. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 17 बॉल्स टीम टोटल 27 लॉस ऑफ द 2 विकेट्स. बॅटिंग टीम शिवप्रेमी शिरगाव. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत धावसंख्येची गतीला कुठेतरी विराम लागला होता. धावसंख्येची कोंडी झाली होती आणि ती कोंडी फोडण्याचं काम केलं फलंदाज सिराजच्या बॅटमधून. हा धमाकेदार षटकार. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील लास्ट बॉल. मेघराजला कमबॅक करावा लागेल. चांगला बॉल होता. खोलात टाकला होता. हलक्या हाताने खेळून काढला. तिथे एक दुसरीचा प्रयत्न. शेवटचा बॉल आहे. काय करतो मेघनाज. बॉल घेऊन आला आणि यस ते योग्य ठरले. त्यासाठी पंचांचं बोट अवकाशाकडे. शेवटच्या बॉलवर दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. एका धावेने संतुष्टी मानावी लागेल टीमची टोटल आफ्टर 3 ओव्हर्स एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव 28 लॉस ऑफ दी 3 विकेट्स. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करतोय जय गावदेव डोंगर नावे. त्यांच्या अगेन्स्ट मनस्वी 11 ओम साई अंबेले. चला या दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आम्ही वारंवार सूचित करणार नाही होत तुम्हाला, कारण जर दुसऱ्या डावातील चालू मॅचच्या दुसऱ्या डावातील पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, दोनही कर्णधार उपस्थित नसले तर मात्र तुम्हाला कमी षटकांची मॅच खेळावी लागेल आणि एखाद्या संघाचा संघनायक असेल तर प्रतिस्पर्धी संघाला पॅनलाइज केलं जाईल. यस डेफिनेटली बिल्कुल सही कहा आपने. और 3 ओवर का मुकाबला होगा. टॉस के लिए टॉस का बॉस इस कक्ष में हमारे साथ जुड़ेंगे कुमार बाबरे सर. हॅलो चिक. धन्यवाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन मनस्वी 11 अंबेळा संघाचे कॅप्टन आणि जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाबे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. जयेशदादा शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. आणि दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्षणीय स्वागत. मान्यवरांची मांदियाळी देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर आपण पाहतोय. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सुस्वागतम 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 या कोराळकर चषक 2025 मध्ये. आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेला आपण पाहतोय. सन्माननीय नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांची उपस्थिती लाभली म्हणजेच सन्माननीय राहुल हिंदूराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत.
काटा असा कॉल असेल आणि काटा टॉस जिंकलाय डोंगरनावे संघ. डिसिजन काय असेल सर इथेच कळवा सर प्लीज, कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे, जास्तीचा वेळ घेत नाही आहे सर. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आजच्या दिवसाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. ऑल टू द कॉमेडी बॉक्स तिथे जोडले जातील प्रथमेश ठाकूर सर आणि अविनाश ठाकूर सर. फिल्डिंग असेल चालेल, सज्ज राहा, रेडी राहा. यानंतर थँक्यू कुमारजी बाबरे सर. या परिसरामधील एक गोड आवाज मित्रांनो, या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज आपण ऐकताय, खूप सुंदर समालोचन मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व पाहायला मिळतो आणि या विभागामधील प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमत असतो, एक रायझिंग कॉमेंटेटर फ्रॉम मुरबाड टेनिस क्रिकेट मिस्टर खुमा बाबरे, त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊ. त्यांचा सुद्धा आवाज या पुढील मॅचमध्ये तुम्ही ऐकाल. परंतु चालू मॅचकडे तुम्हाला आम्ही घेऊन चालतो. मी अविनाश ठाकूर रायगड पेण, त्यांच्या आमच्या समवेत व्हॉइस ऑफ कल्याण, नो नीड टू इंट्रोड्यूस, ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असे प्रथमेश ठाकूर सर आमच्या समेत. जाऊया थेट मैदानाकडे. तो चलते मुकाबले की ओर 18 गेंदे 29 की दरकार. दूसरा सत्र और दूसरे सत्र की शुरुआत. ओवर द विकेट से पहली गेंद ड्राइव किया, कैप में खेलने का प्रयास, शॉट कवर्स, एक्शन और सिंगल. सिंगल के साथ शुरुआत. 10.00 औसत पकड़ के चले, लगभग 9.66 या 7 के औसत से रन बनाने, लेकिन पहली गेंद पर सिंगल मिली, यानी अब 9.99 के औसत से रन बनाने होंगे. लगभग 10 का ये औसत आपको प्रति ओवर यहाँ पर मेंटेन रखना होगा अगर ये मुकाबला जीतना है तो. अगली पेशकश ओवर द स्टंप्स ऑन साइड पर पुल किया है और गेंद मिड विकेट के बाहर, गुल हो नहीं पाएगी भाई. व्हाट एफर्ट, व्हाट अ ब्रिलियंट एफर्ट, अनबिलीवेबल. आंखों पर विश्वास नहीं हो रहा है भाई जिस तरह से इन्होंने फील्डिंग की. ग्रामीण का चीता चेक करेंगे जरूर, लेकिन बहुत शानदार एफर्ट, बहुत बढ़िया, अनबिलीवेबल एफर्ट्स. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, जरूर चेक केलं जाईल, परंतु आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण काय आहे ना हे सांगत असताना हे पाहायला मिळतो. आणि नुकताच ज्यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालं, अक्षय कन्स्ट्रक्शनचे सर्व प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य राहुलजी इंदुराव साहेबांचं शुभागमन. प्रथमतः मान्यवरांचं शब्द सुमनांना मी सहर्ष स्वागत करतोय. मॅच कडे सुद्धा लक्ष देतोय. ऑन साइडला फ्लिक केला, मनगटी फटका, ताकद कमी होती परंतु झेल काय पकडला मित्रांनो. दाद द्यावी लागेल शिरगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांची. कमालीचं एफर्ट डीप मध्ये पाहायला मिळालं. विकेट डाऊन, पहिला धक्का, फलंदाज बाद. राम माघारी पडतंय. मान्यवरांचं जसं आगमन झालंय ना, इथे मात्र गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर हावी राहतात. अक्षय कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा या विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक राहुलजी हिंदूराव साहेब, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. एक मोठी रक्कम दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आल्या. खरं तर ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो एक यशस्वी आयोजन पाहत असताना त्या आयोजनासाठी आर्थिक पाठबळ हे फार महत्त्वाचं असतं. आणि राहुलजी हिंदूराव साहेब खरं तर क्रिकेटवर नितांत प्रेम या माणसाचं आणि क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी दिली जाणारी त्यांच्या माध्यमातून ही मदत आहे मित्रांनो. संपूर्ण कोरावळीकर नगरीवर त्यांचं असणारं विशेष प्रेम. आज खरं तर या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ते उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम. सभी का स्वागत करेंगे. चलते मुकाबले की ओर. मैच इंपॉर्टेंट है क्योंकि यहाँ से जो टीम जीतेगी वो सीधे टॉप 3 में क्वालिफाई करेगी. तो इम्पोर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए रहेगा. ये जरूर मजा आएगा इस मुकाबले में. कई मत जाइए दोस्तों, जुड़े रहिए हमारे साथ. कोरालेकर ट्रॉफी. पुढचा बॉल बोल तयार. बॉलिंग मार्कवर आतापर्यंत तुषार चांगली गोलंदाजी करते. खोलात टाकला होता, ऑन साइडला टर्न केला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. रनआउटची संधी निर्माण झाली. 2 धावेचा प्रयत्न, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ताळमेळमध्ये बिघाड. कम्युनिकेशन मिस कम्युनिकेशन. क्रिकेटमध्ये ताळमेळ असणं आवश्यक आहे. ताळमेळ झालं नाही. जसं आम्ही नेहमी म्हणत असतो की एका हाताने टाळी वाजत नाही, एका पंखानं झेप घेतली जात नाही, त्याचप्रमाणे 2 खेळाडू धावल्याशिवाय 1 धाव पूर्ण सुद्धा होत नाही. तो चलिए यहाँ पर बात करेंगे कि टोटल की 4 रन 2 विकेट के नुकसान पर बहुत सी चर्चा हमारे कमेंट्री बॉक्स में हो रही है, लेकिन स्वप्निल देखिए हमारे साथ जुड़ चुके
एक दमदार स्कोरर की भूमिका में पहले दिन से स्वप्निल पोटे देखिए SPO भ्रमंती ट्रॅकिंग को जाते भाई ये सगळ्यात चालू मॅच कडे चांगली बॉलिंग करतो आतापर्यंत. बॉलिंग मार्क वर तुषार. पुढचा बॉल अगली पेशकश इस बार लॉप किया है, गेंद आसमान में और बाउंड्री लाइन के बाहर जाएगी या नहीं, तो चलिए चली गई भाई. आखिरकार बाउंड्री लाइन के बाहर गेंद. 4 रन मिलेंगे चौके के साथ. अब टोटल आगे बढ़ता हुआ 29 का पीछा करना है. 8 रन स्कोरबोर्ड पर. 8 धावा धावफलकावरती जरूर लागल्या. धावा चेस करजो 29 29. जिथे तुषार आतापर्यंत हावी राहिला होता तो आता त्याच्या अगेन्स्ट आक्रमण केलं. कारण आपण पाहिलं तर ऑन साईडला प्रोटेक्शन दिलं. एक डीप मिड विकेट आहे. काउ कॉर्नरच्या मध्ये एक खेळाडू आहे, तर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. परंतु यावेळेसचा फटका पहा, इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. फक्त इनफिल्डच्या वरून केला. 38 सर्कलला क्लिअर केला आणि बॉल सीमा पार 4. आता या षटकातील शेवटचा बॉल असेल. P1चा षटक प्रगतीपथावर. पावर प्ले के सत्र की आखिरी गेंद लेकर फिर से गेंदबाज तैयार. लॉप किया है. पावर प्ले का सही इस्तेमाल. पावर प्ले के ओवर में पावर पैक बल्लेबाजी यहां पर नजर आई बल्लेबाज की. उठाकर मारा एक्स्ट्रा कवर. बाउंड्री लाइन के बाहर 6 रन मिलेंगे. कमालीचा फटका पाहायला मिळाला पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आणि या दिशेनं जो फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजी करतो ना, अक्षरशः मी तर म्हणे सी फॉर क्लास. आणि क्लासिकल बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहता संतोष आपल्या संघाला एक संतुष्टी देतो की आहे मी, टेन्शन घेऊ नका. 14ला गडी बाद झाले. 2 विजयासाठी समीकरण. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. आणि एंड ऑफ दी ओव्हर आपण प्रेक्षकांसाठी डीजेचा आवाज सुद्धा ऐकूया. डीजे कुणा इस 14 रन स्कोरबोर्ड पर पहले ओवर का खेल समाप्त. बॉलिंग मार्क पर अब नए गेंदबाज दर्शन शिंदे आए. अब फील्डिंग रेस्ट्रिक्शन हट चुके पूरी तरह से. लेफ्ट आर्म गेंदबाज ऑन साइड पे खेला इस बार. बढ़िया स्ट्रोक. गैप में खेलने का प्रयास. वाइड लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद. उठाकर फेंकेंगे तब तक 2 रन मुकम्मल किए जाएंगे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आवश्यक आहे. जरूर पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात, परंतु उर्वरित 12 बॉलमध्ये 15 करायचे असताना सुद्धा नाकी नऊ येतील. त्यामुळे प्रत्येक धाव ही महत्त्वाची आहे. कारण असं म्हटलं जातं प्रथमेश सर की राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे, तर क्रिकेटच्या पटलावर एका धावेला किंमत आहे. ऑन साईडला फटका सजवला. टर्न केल्या. बॉलला पाठवले डीप मिड विकेट. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चालला. 2 धावा. पुनश्च एकदा 2 धावा. जणू काय 2चा पाडा वाचून आलेत की काय. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा. 4 रन अब तक वसूले इस ओवर में. 18 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर नजर आते हुए. अभी भी यहाँ पर इक्वेशन अगर आप देखोगे, आने वाली गेंदें यहाँ पर इस मुकाबले में शेष होंगी. मेरे ख्याल से अब 10 और 10 गेंदों में 11 रनों की दरकार होगी. 10 बॉल आणि 11 धावेची गरज आहे. आता गोलंदाजी करत असताना चांगली बॉलिंग करावी लागेल, तरच धावा डिफेंड होऊ शकतात. चांगला फटका. मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने अलॉंग दी कापेट पुढे आलाय. एकच पूर्ण थ्रो थोडासा खराब झाला, परंतु अतिरिक्त धाव मिळणार नाही. एका धावेनं समाधान मानावं लागेल. टीम पुढे चालले. 19-19. विजयासाठी समीकरण येणारे 9 बॉल 10 धावांची गरज. 10 रन नीडेड इन 9 बॉल्स. 9 गेंदे 10 रनों का ये मुकाबला. अब यहाँ से एक आध बड़ा हिट यदि आता है तो माई 11 नाम्बेले पूरी तरह से इस मुकाबले में आगे निकल जाएगी. लेकिन शिवप्रेमी शिरगांव को अगर ये मुकाबला बचाना है तो भाई यहाँ से गेंदबाजों को थोड़ा कसरत करना होगा, अच्छी गेंदबाजी करने की. चलिए समय के साथ थोड़ा कॉपरेट करिए दोस्तों. टाइम इज मनी. बॉल तैयार. लेफ्ट आर्म गेंदबाज. धीमी गेंद. डायरेक्ट हिट. पॉपिंग क्रीज पे बल्लेबाज पहुंचे या नहीं. शायद मैदान छोड़ेंगे. यस डेफिनेटली बल्लेबाज को मैदान छोड़ना होगा. एक और बड़े विकेट का पतन. माही 11 आंबेले टीम को एक और बड़ा झटका. खर तर प्रथमेश सर गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण बॉलर पाहता प्रशांत याला. चांगली बॉलिंग करतो, परंतु टीमची टोटल आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहता 1 मिनिट की झाले 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. जिथे गडी बाद झाले 3. आता समीकरण थोडंसं अवघड होत चाललं. विकेट डाऊन झाला. बॉलिंग मार्कवर दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. दर्शन शिंदे
खरं तर हा खेळाडू भोपाळ प्रीमियर लीग सुद्धा खेळला, मध्य प्रदेशमध्ये जाऊन सुद्धा या खेळाडूनं चांगली छाप सोडली. आता ग्रामीण गटामध्ये आपल्या गावाच्या संघासाठी कशा प्रकारे खेळ, नक्कीच एका बाजूने अरुण गीत्या, दुसऱ्या बाजूने दुर्गेशा. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दुर्गेश. ओहो, काय कमालीचा बॉल, फलंदाजाचा ऍटिट्यूड ठेचणारा, मधली एसटी वाकवणारा बॉल, फर्निचर डेस्ट्रॉय. वन मोर विकेट डाऊन फॉर बॅटिंग टीम माही 11 आंबेले. 19 या धावेवर चौथा वाह डीजे वाह, काय गाणं वाजता. आणि गाणं वाजतं नाही ते गोलंदाजाची बॉलिंग वाजतं. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केला. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलवर 5च धाबा खर्च केले, आणि 2 धक्के 2 झटके दिलेत. पुढचा बॉल कमालीचा चेंडू, कारण डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असतात त्यांच्याकडे एक नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. पडल्यानंतर यांचे बॉल नॅचरली बाहेरच्या दिशेने कट होतात. आणि शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव. मॅचमध्ये इन ॲक्शन गोलंदाज आपण पाहिलात. दर्शन चांगली बॉलिंग केली. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 19. समीकरण असेल येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. 6 मध्ये 10ची गरज आहे. कुठे सामना होता, 11 बॉल 10 वर होता. म्हणजे काय तर तिथून पुढे अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज दर्शनने केलं. आता धावफलकावरती 19 लागल्यात, 6 मध्ये 10 करायच्यात. आता माझ्या गावासाठी मला क्रिकेट खेळावं लागेल. माझ्या गावाचं नाव, माझ्या गावाच्या नावाचं टी शर्ट मी परिधान केलं आणि गावाची इज्जत आता पणाला लागल्या. कोणता संघ बाजी मारेल, माळशेजच्या खोऱ्यामधील माही 11 आंबेले का मुरबाड ग्रामीण मधला शिवप्रेमी शिरगाव. मजा आएगा इस मुकाबले में. आखिरी 6 गेंदें 10 की दरकार. जैसे मुकाबला आगे बढ़ रहा है, दिल की धड़कनें भी सभी दर्शकों की बड़ी तेज हो रही है. अब जो दर्शक बैठे थे खड़े हो चुके हैं मैदान के बाउंड्री लाइन के नजदीक. सभी दर्शक आप देख सकते हैं दोस्तों. मजा आएगा, यही तो खेल का असली मजा. कोराले के ट्रॉफी 2025. पहली गेंद बल्ले का बाहरी सिरा, शॉट थर्ड मैन, बेहतरीन डायरेक्टेड बैकअप नहीं अभी. अब लीजिए भाई, ये क्या कर बैठे आप, लेकिन बल्लेबाज अब तक नहीं पहुंचे. तो चलिए अंपायर की उंगली ऊपर. विकेट का यहाँ पर पतन. 1 रन भी मिला और 1 विकेट भी. बड़े पल वही बनते जो बड़े फैसले लेते. अब फैसला तुम्हारे हाथ में. क्या होगा इस मुकाबले में, दर्शक देखिए बड़ी संख्या में इस मैदान पर आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत. हो, जमलेल्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागताचा शेवटचा दिवस याचसाठी केला होता टास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचे काही मॅचेस. 5 बॉल 9ची गरज. फटका चांगला बॅकफुटला गेले. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. नौका फलंदाज अरुण गीते याला पाहते तर त्याच्या समवेत मनोज हा पाहता, तर मनोज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 21. समीकरण 4 बॉल आणि 8 धावा. आता हा सामना कुठेतरी एक वेगळाच वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. ऑन स्ट्राईक मनोज, बॉलिंग मार्कवर वैभव. ओहो, समोरच्या दिशेने बेस्ट टायमिंग स्ट्रोक. खेळाडू बॉल खाली येतो, पकडलाय जेल, दिलाय धक्का. धक्का क्रमांक 5वा. अर्धी पारी तंबूच्या दिशेने बॅटिंग करत असताना माही 11 आंबेले संघाची फलंदाज बाद. आधी टीम पेवेलियन में देखिए छठे विकेट का यहाँ पर पतन होता बा. अब यहाँ से दोनों ही टीमों के लिए देखिए मुकाबला बैलेंस होता बा. 3 गेंदे 8 रन, लेकिन एक तरफ अब 6 विकेटें गंवाई है. निचले क्रम के बल्लेबाज क्या तगड़ी बल्लेबाजी कर पाएंगे, देखना होगा. बहुत सारे सवाल, इन सवालों का जवाब छुपाए पिछले आगे आने वाली 3 गेंदों में. सामने वाले की ताकत मत सोचो, अपने काबिलियत पे भरोसा रखो. क्या अब ये अपनी काबिलियत पे भरोसा रखकर आने वाली 3 गेंदों में 8 रन बना पाएंगे या डिपेंड कर जाएगी टीम. हो, हे आता सांगतील येणारे काही 3 बॉल, परंतु बॉलिंग मार्कवर चांगली कामगिरी करतो वैभव.
परंतु एवढंच म्हणेन की जगा इतकं ना की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वरला देणं सुद्धा भाग पडेल. आणि ज्या मान्यवरांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, मुरबाड शिवसेनेचे खंबीर नेतृत्व, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मान्य श्री कांतीलालजी कंटे साहेबांचं आगमन होतं. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात येतं ते शिवसेनेचे दमदार नेतृत्व, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुरबाड, खंबीर नेतृत्व मान्य श्री कांतीलालजी कंटे साहेब. मोस्ट वेलकम इन टू द कोरावळेकर चषक 2025. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आतुरतेने ज्या पाहुण्यांची वाट पाहिली जात होती ते पाहुणे मात्र आता आपल्या मंचाच्या दिशेनं विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेनेचा बुलंद आवाज, खंबीर नेतृत्व, मुरबाडचं शिवसेनेचं मुलूक मैदानी तोप, शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय श्री कांतीलालजी कंटे साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आर्थिक धनादेश ज्यांच्या वतीने आमच्या स्पर्धेला पुरस्कृत झालाय अशा शिवसेनेच्या ढाण्या वाघाचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समोर आपण पाहता मुख्य व्यासपीठावर अक्षय कन्स्ट्रक्शनचे प्रसिद्ध उद्योजक मान्य श्री राहुलजी हिंदूराव साहेब करतात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं. पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केला, एकच धाव तिथे मिळेल नाही. आणि अर्थातच हा लास्ट बॉल होता आणि इथून मात्र सामना गमावला. थोडंसं मान्यवरांच्या स्वागताकडे आपण होतो, शेवटच्या बॉलकडे लक्ष नव्हतं, परंतु मॅचमध्ये शिरगाव संघाचं लक्ष बरोबर आहे आणि त्यांनी इथून